हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आणि आपण आज सुरू करतो आहे आपलं सायन्सची लेक्चर सिरीज. त्याच्यामधलं पहिलं लेक्चर आज आपण घेणार आहोत. आणि पहिलं लेक्चर जो आहे तो केमिस्ट्री या टॉपिकमधील असणार आहे, म्हणजेच रसायनशास्त्र या टॉपिकमधलं आपण सुरू करणार आहोत. तर त्याच्यामधलं पहिलं टॉपिक तो म्हणजे द्रव्याची संकल्पना, म्हणजेच कन्सेप्ट ऑफ मॅटर. याच्यामध्ये आपण काही बेसिक संकल्पना पाहणार आहोत आणि त्याच्याचबरोबर काही तुम्हाला नव्याने काही डेटा देता येईल अशा पद्धतीने देखील या लेक्चरची अरेंजमेंट केलेली आहे. तर हे पहिलं लेक्चर आहे, व्यवस्थित बघा, कारण याच्यावर आधारित आपले पुढचे काही लेक्चर असणार आहेत आणि या संकल्पना वारंवार तुम्हाला पुढच्या लेक्चर्समध्ये देखील पाहायला मिळतील. त्यामुळे या संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. समजल्या नसतील तर पुन्हा पुन्हा एकदा आपण या लेक्चरमध्ये बघा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट ह्या आत्ताच क्लिअर होतील आणि नंतर येणाऱ्या लेक्चरमध्ये त्याची अडचण आपल्याला जाणवणार नाही. अशा पद्धतीने आपण या घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं या लेक्चर सिरीजचं आपलं जी काही अंडरलाईन असणार ती म्हणजे कोणती, तर साध्या आणि सोप्या शब्दामध्ये तुम्हाला संकल्पना समजावून सांगितल्या जातील. त्याचबरोबर काही नाविन्यपूर्ण याच्यामध्ये गोष्टी देखील असतील, म्हणजे ॲनिमेशन असेल किंवा इतर काही HD डायग्राम्स असतील, ज्याच्यातून तुम्हाला थोडक्यात जो कन्सेप्ट आहे तो आणखी बेटर म्हणजे अंडरस्टँडिंग होण्यासाठी मदत करेल. ओके, सो आपण सुरू करूयात आजचं आपलं पहिलं लेक्चर, द्रव्याची संकल्पना, लेक्चर नंबर 1. ओके, सगळ्यात महत्त्वाचं की द्रव्याची संकल्पना पाहत असताना द्रव्य म्हणजे काय, म्हणजे मॅटर म्हणजे नक्की काय, ही गोष्ट आपल्याला आधी लक्षात घेतली पाहिजे. तर द्रव्य म्हणजे काय की अशी कोणतीही वस्तू, तुमच्या आसपास असणारी कोणतीही वस्तू. जर तुम्ही आता लायब्ररीमध्ये अभ्यास करत असाल तर तुमच्या हातामध्ये पेन असेल, वही असेल, पाण्याची बॉटल असेल, बॅग असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, तर ती द्रव्य म्हणून आपण कन्सिडर करू. मॅटर, द्रव्याला द्रव याच्याबरोबर कन्फ्यूज करायचं नाही. द्रव म्हणजे लिक्विड आणि द्रव्य म्हणजे मॅटर. द्रव्य म्हणजे मॅटर आणि त्याच्यावर आधारित आपण भौतिक दृष्टीने जर पाहिलं तर मग त्याचे वर्गीकरण करता येईल आपल्याला स्थायूमध्ये, द्रवमध्ये आणि वायूमध्ये, म्हणजेच सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये. तर द्रव्य म्हणजे ही संकल्पना आपल्याला सगळ्यात पहिले महत्त्वाची लक्षात घ्यायची की द्रव्य म्हणजे काय की कोणतीही वस्तू म्हणजे आपण द्रव्य त्याला म्हणू. ओके, तर त्याच्यानंतर आता द्रव्य म्हणजे काय की आता याच्यामध्ये काही लहान लहान कण एकत्र येऊन हे द्रव्य जे आहे ते तयार झालेलं असतं. म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, ते एकत्र येतात आणि त्याच्यातून आपल्याला जी आपल्या समोर असणारी वस्तू आहे ती वस्तू तयार झालेली असते. म्हणजे अगदी ॲटॉमिक लेवलला जाऊन आपल्याला त्याचं कण पाहायचे आहेत आणि ते कण एकत्र आले की नंतर ती वस्तू आपल्याला साकार रूप घेते आणि त्याच्यानंतर आपल्या समोर ती जी आहे त्या स्वरूपात आहे, स्थायूमध्ये आहे, द्रवमध्ये आहे, वायूमध्ये आहे, त्या पद्धतीने आपल्याला ती दिसत असते. ओके, तर ते लहान लहान कण एकत्र येऊन ती तयार झाली असते. त्यानंतर त्याला वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे आणि त्या वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शवते. म्हणजे वस्तुमान असतं. आता समजा आपण म्हणू की 1 किलोचा एखादा समजा दगड आहे, तर त्याच्यामध्ये 1 किलो हे काय आहे, प्रमाण आहे. म्हणजे त्यामध्ये द्रव्याचं प्रमाण किती आहे, तर 1 किलोपर्यंत ही भौतिक राशी आहे, बरोबर, वस्तुमान. त्याला वस्तुमान देखील असतं. त्यानंतर आकारमान, म्हणजेच एखाद्या वस्तूने किंवा द्रवाने व्यापलेली जागा म्हणजे आकारमान. आकारमान, व्हॉल्यूम आणि वस्तुमान म्हणजे मास. आता जर आपण स्थायूंचा विचार केला तर त्याला आकारमान पण असते, आकारही असतो, वस्तुमानही असते. त्यानंतर जर द्रवाचा आपण विचार केला तर त्याला निश्चित असा आकार नसतो, परंतु आकारमान असते, बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये समजा 1 लिटर दूध ओतलं तर त्याला त्या पातेल्याचा आकार ते घेतं. म्हणजे स्वतःचा आकार असतो का, तर नाही, पण त्याचा आकार मान असतं, कारण 1 लिटर त्याच्यामध्ये दूध आहे म्हणून व्हॉल्यूम त्याचं 1 लिटर हे आपण कन्सिडर करतो. पण वायूच्या बाबतीमध्ये तसं नसतं. वायूला आकारही नसतो आणि आकारमानही नसतं. कसं ते आपण पुढं पाहणार आहोत ज्यावेळेस भौतिक वर्गीकरण आपण याचं सुरू करणार आहोत. ओके, सगळ्यात पहिली महत्त्वाची संकल्पना द्रव्य म्हणजे काय, तर लक्षात आलं कोणतीही वस्तू, वस्तुमान असेल, आकारमान त्याला जर असेल द्रव्याच्या बाबतीत, स्थायूच्या बाबतीत, वायूच्या बाबतीमध्ये आकारमान नसेल. ओके, तर एवढ्या फक्त गोष्टी आपल्या बेसिक लक्षात ठेवा. द्रव्य म्हणजे काय ही संकल्पना आपण इथे पाहिलेली आहे. त्यानंतर आता हेच आणखी एक्सप्लेन करायचं झालं तर काय, तर आपण जसं म्हटलं लहान कणांनी एकत्र बनलेलं असतं. तर हे कसं बनलेलं असतं, तर जे लहान लहान कण आहेत या लहान लहान कणांमध्ये आपण पाहतो की काहीतरी एक ॲट्रॅक्शन असतं, त्यामुळे ते एकत्रित बंधाने बांधलेले असतात. तर हे ॲट्रॅक्शन काय असतं, तर ते त्यांच्यामध्ये आकर्षण बल म्हणून काहीतरी एक कार्य करत असतं आणि त्या आकर्षण बलामुळे त्याच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो आणि तो बॉन्ड एवढा स्ट्रॉंग असतो की तो बॉन्ड काय होतो, त्या वस्तूंना एकत्रित बांधण्यामध्ये काय करतो, मदतशीर ठरतो. त्यामुळे ती वस्तू आपल्याला एकत्रित असलेली दिसते. ओके, द्रव्याला आकारमान व वस्तुमान असते.
ओके, हे आपण आता पाहिलं की कोणकोणाला असते, वायूमध्ये कसं, स्थायूमध्ये कसं, द्रवामध्ये कसं. पुढे आपण एक एक ती संकल्पना क्लिअर करू, त्यावेळेस देखील आपल्याला समजेल. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता स्टेट ऑफ मॅटर. जी पहिली आपली संकल्पना आहे ती म्हणजे कोणती, स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा. याच्यामध्ये आणखी एक स्टेट आहे ती म्हणजे कोणती, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ही एक अवस्था आहे, त्याचं पण आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीने हे कण, जे सूक्ष्म कण आहेत ते एकत्रित, त्यांच्यामध्ये आकर्षण आहे आणि याच्यामध्ये जास्त आकर्षण आहे. तुलनेने द्रवामध्ये किंवा लिक्विडमध्ये आकर्षण कमी आहे. त्याचप्रमाणे वायूमध्ये त्याच्यापेक्षा कमी आहे आणि प्लाझ्मामध्ये तर ते कोणत्या लेवलला आहे, तर वेगवेगळे आयन्स तयार झालेले आहेत, त्यात चार्ज पार्टिकल वेगळे झालेत, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे देखील आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. ओके, सो आपण आता सुरू करूयात आपलं भौतिक वर्गीकरण द्रवाचं. ते म्हणजे कोणतं, तर 3 अवस्थेमध्ये हा आपल्याला विभागता येईल. 3 अवस्थेमध्ये कोणत्या, तर स्थायू, द्रव आणि वायूमध्ये. आणखी 2 अवस्था ज्या अस्तित्वात आहेत त्या कोणत्या, अयनायू ज्याला आपण म्हणतो म्हणजेच प्लाझ्मा, त्यानंतर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट म्हणजेच BEC स्टेट. ही पण महत्त्वाची आपल्याला सगळं हायलाइटेड आपल्या या टॉपिकचं आज असणार ते म्हणजे कोणतं, प्लाझ्मा आणि बोस कंडेन्सेट, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ओके, तर या 2 गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे पाहायच्या आहेत आणि या ज्यावेळेस आपण हे टॉपिक शिकू त्यावेळेस थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने बघा, अगदी शेवटपर्यंत बघा हे सेशन, कारण तुम्हाला नवीन गोष्टी बऱ्याच समजणार आहेत. जसं आपण इथे स्क्रीनवर पाहतोय, पाण्याच्याच अवस्था आहेत. पाणी जर आपल्याला आपण फ्रीज केलं तर आपल्याला बर्फ मिळतो, म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये मिळतो. त्यानंतर जे पाणी मूळ स्वरूपात असतं ते आपल्याला द्रव स्वरूपात मिळतं आणि जर आपण त्याला पाण्याला जर उष्णता दिली तर त्यापासून वाफ तयार होते. ती वाफ देखील आपल्याला वायू स्वरूपामध्ये देखील पाहायला मिळते किंवा इतर कोणताही वायू असेल त्या अवस्थेनुसार. ओके, तर आपण इथे पाहतोय आता की पहिलं आपलं जे स्थायू ही जी अवस्था आहे त्या अवस्थेबद्दल. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की निश्चित आकार आणि आकारमान असते, बरोबर. समजा आपण एक ठोकळा घेतला कोणताही, 1 किलो याचं वजन आहे असं कन्सिडर केलं. 1 किलोचा ठोकळा असेल तर त्याला निश्चित आकार असतो का, हो असतो, कारण तो जर चौकोनी असेल तर चौकोनीच राहणार आहे. त्याला जर आपण कोणत्याही बाह्य बलाने त्याच्यावर दाब वगैरे दिला तर ते चेंज होईल का, तर नाही, ते इनकॉम्प्रेसेबल असते, म्हणजे कॉम्प्रेस होत नाही. त्याच्यावर दाब दिला तर असंपिंड, हा मराठी शब्द आहे, इनकॉम्प्रेसिबल, त्यापेक्षा इंग्लिश शब्द बरा लक्षात राहतो, सोपा आहे. इनकॉम्प्रेसिबल असतात म्हणजेच कॉम्प्रेस होत नाहीत, बाह्य बलाने आकार बदलत नाही असं त्याचा अर्थ होतो. कोणाचा, तर स्थायू जे आपले आहेत, आपण स्थायूबद्दल विचार करतोय. त्याच्यानंतर त्याची पुढची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे कोणती, तर अधिक दृढ आणि कठीण असतात किंवा रिजिड असतात खूप जास्त प्रमाणात. जर आपण तुम्ही 1 किलो लोखंडाचा जर ठोकळा विचारात घेताय तर 1 किलो लोखंडाचा ठोकळा जो असेल तो खूप रिजिड असेल, कठीण असेल, दृढ असेल. का, कारण त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतील ते खूप जवळ असतात आणि खूप जवळ असतात आणि एका स्ट्रॉंग त्यांच्यामध्ये बॉन्ड असतो. इंटरमॉलिक्युलर बॉन्ड जो आहे तो खूप स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यामुळे ते काय असतात, त्याच्यामध्ये घनता जास्त असते. तो त्यामुळे काय होतं, परिणामी आपल्याला जास्त घनता असल्यामुळे त्याच्यामध्ये काठिण्य किंवा दृढता त्याला प्राप्त झालेली असते असं आपण म्हणतो स्थायूमध्ये. त्यानंतर पुढे आपण म्हणतो की अतिशय जवळजवळ असतात, ते जे छोटे छोटे कण आहेत ते खूप जवळ असतात. जसं आपण इथे आता स्क्रीनवर पाहतोय, याच्यामध्ये 2 कणांमधील अंतर खूप कमी असते. अगेन जवळजवळ असतात म्हणजे अंतर कमी असतं आणि अंतर कमी म्हणजेच इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी लेस. त्याच्यामधलं जे काही इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे खूप कमी असतं आणि ते सर्वाधिक आकर्षित करतात, म्हणजे एकमेकांना खूप जास्त प्रमाणात आकर्षित करतात. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला घनता जास्त आढळते. म्हणून आपल्याला काय आढळतं की त्याच्यामध्ये दृढता जास्त आहे, ते रिजिड जास्त आहेत. ओके, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज स्ट्रॉंग, म्हणजे ते एकमेकांना आकर्षित करण्याचं जे बल आहे ते बल खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याला ते दृढ आढळतात आणि त्याचा आकार हा आपल्याला निश्चित एकदम करता येतो, कारण त्याच्यामध्ये कोणतीही म्हणजे जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो कमी नसतो. त्यामुळे काय असतात, त्याच्यामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तो सर्वाधिक आकर्षण करणारा बल आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर स्थायू हे लवचिक, स्थितिस्थापक म्हणजेच इलॅस्टिक असतात. ओके, इलॅस्टिक असतात, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, लवचिक असतात, म्हणजे आपण लवचिक या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत आहे. त्यानंतर काही स्थायूंना बाह्य बल लावल्यास ते कायमचे स्वतःचा आकार बदलतात. या गुणधर्माला प्लास्टिसिटी म्हणतात. ओके, आता याच्यावर जर एक्सेस तुम्ही बल लावलात, तर समजा हा लोखंडाचा तुकडा असेल, एक्सेस बल लावला तर याच्यामध्ये आपल्याला काही याच्यापासून पत्रा पण बनवता येईल, एक शीट बनवता येईल लोखंडाची मोठ्या प्रमाणात. म्हणजे काय केलं त्यांनी की ते कायमचा आकार बदलतील, स्वतःचा कायमचा आकार बदलला. आणि ही कायमचा आकार बदलण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणतो आपण,
अकार्यता. मग अकार्यता म्हणजेच काय इंग्लिशमध्ये प्लास्टिसिटी. आता बघा हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. इलॅस्टिसिटी, प्लास्टिसिटी, इनकॉम्प्रेसिबल. ओके, म्हणजे तुम्हाला काय लक्षात घेता येईल? प्लास्टिसिटी, इलॅस्टिसिटी, इनकॉम्प्रेसिबल, असंपिंड्य किंवा रिजिडिटी. ह्या प्रॉपर्टीज कोणाच्या आहेत? तर प्रॉपर्टीज कोणाच्या आहेत? तर स्थायूच्या प्रॉपर्टीज आहेत. तुम्हाला ह्या 4-5 प्रॉपर्टी लक्षात ठेवाव्या लागतील, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये जर प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ असं जर क्वेश्चन विचारलं तर कोणाचं तुम्ही म्हणाल? प्लास्टिसिटी ही प्रॉपर्टी कोणाची आहे? तर स्थायूची असणार आहे. रिजिडिटी ही प्रॉपर्टी कोणाची असणार आहे? तर स्थायूची असणार आहे. म्हणजे सॉलिड जी आपली मॅटरची स्टेट आहे त्याची असणार आहे. यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. स्थायू आपण व्यवस्थितपणे क्लिअर केले. कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये असतील त्या देखील आपण सांगितलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं आपली टर्म आहे ती म्हणजे कोणती? द्रव. द्रव म्हणजे लिक्विड. आता द्रव्य हे आपण बघितलं मॅटर. आता द्रव म्हणजे लिक्विड. तर पदार्थांना निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो. आता तुम्ही जर एखादं भांडं लक्षात घेतलं, समजा हेच भांडं लक्षात घ्या, इथे लिक्विड आपल्याला पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये ज्या भांड्यामध्ये ते लिक्विड तुम्ही ओताल त्या भांड्याचा आकार घेईल. म्हणजे एखादं जर सिलेंडर असेल मोठं, त्यामध्ये ओतलं तर त्याचा आकार घेईल. पातेलं घेतलं त्याचा आकार घेईल. एखाद्या छोट्या ग्लासमध्ये ओतलं तर त्याचा आकार घेईल. म्हणजे स्वतःचा आकार असतो का? तर नाही, स्वतःचा आकार नसतो. पण आकारमान असते ना. आकारमान म्हणजे काय की व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम जर तुम्ही 1 लिटरच्या भांड्यात पाणी ओतलं तर 1 लिटर एवढं म्हणू आपण. 5 लिटरच्या भांड्यामध्ये ओतलं पूर्ण भरून पाणी तर आपण 5 लिटर म्हणू. म्हणजे आकारमान त्याला असतं परंतु आकार नसतो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचं जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो स्थायूपेक्षा कमी व वायूपेक्षा जास्त. कारण इथे तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकता, ही जी डायग्राम आहे या डायग्राममध्ये आपल्याला पाहायला मिळते स्थायूमध्ये खूप जास्त जवळ ते कण आहेत आणि त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त आहे, त्यामुळे ते एकत्रित आहेत. आणि नंतर इथे तुम्हाला तुलनेने लिक्विडमध्ये काय दिसतंय? कमी दिसत आहेत इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा त्याच्यामधले ते कण आहेत ते त्याच्यामधलं डिस्टन्स तुम्हाला थोडंसं प्रमाणामध्ये जास्त दिसते. कोणाच्या? तर स्थायूच्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे डिस्टन्स जास्त दिसते. ओके, पण हे जे गॅसपेक्षा कसं आहे? जास्त जवळ आहे, पण सॉलिडपेक्षा कसं आहे? कमी आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर 2 रेणूतील परस्पर अंतर स्थायूपेक्षा जास्त आणि वायूपेक्षा कमी हे आपण इथे पाहिलं. त्यानंतर पुढे द्रव ज्या भांड्यात टाकले ते तो आकार धारण करतात. म्हणजेच स्वतःचा आकार नसतो, पण ज्या भांड्यात टाकले त्याचा आकार धारण करतात. जमिनीवर टाकले द्रव पसरतो. या गुणधर्माला प्रवाहिता म्हणतात. म्हणजे फ्लुइडिटी म्हणजे फ्लुइड आपण म्हणतो ना. फ्लुइड म्हणजे एखादा प्रवाह करणारं लिक्विड असेल त्याला. पण ही जी प्रॉपर्टी आहे त्याचं जे गुणधर्म आहे त्याला आपण प्रवाहिता असं म्हणतो. म्हणजे जर जमिनीवर टाकलं तर तो प्रवाह करतो म्हणून फ्लुइडिटी त्याला म्हणतो. ओके, आणि हे कमी संपिड्य असतात. म्हणजेच काय? कॉम्प्रेसेबल असतात. द्रव कमी कॉम्प्रेसेबल असतात. आता द्रव आपण बघतो कॉम्प्रेसेबल तुलनेने कमी असतात आणि इथे सॉलिडमध्ये आपण काय बघितलं तर इनकॉम्प्रेसेबल असतात. ओके, पुढे आपला महत्त्वाचा आणि याच्यामधलं तिसरा तो म्हणजे कोणता? तर वायू ही स्टेट. वायूला आकार आणि आकारमान असतं का? तर दोन्ही नसतात. का? कारण तुम्ही जर एखाद्या भांड्यामध्ये एखादा वायू आपण असं म्हणू की या वायू भरले तर याच्यामधली डेन्सिटी किती आहे त्याच्यावर त्याचं आकारमान ठरेल. ओके, म्हणजे डेन्सिटी त्याची सारखी राहील का? जर ह्युमिडिटी असेल एखाद्या समजा वातावरणामध्ये जर आर्द्रता असेल तर तिथली डेन्सिटी जास्त आहे आणि डेन्सिटी जास्त आहे तर आकारमान जास्त भरेल. पण जर डेन्सिटी कमी असेल म्हणजेच घनता कमी असेल तर तिथलं आकारमान कमी भरेल. म्हणून निश्चित आपण त्याचं आकारमान सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे वायूला आकार असतो का? तर आपण पाहतो आपल्याला वायू तर दिसतही नाही डोळ्यांनी, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की आकारही नसतो. त्यामुळे जर लक्षात आलं तर यातलं डिफरन्स की स्थायूच्या बाबतीमध्ये आपण बघितलं आकार आणि आकारमान असतं. द्रवाच्या बाबतीमध्ये बघितलं आपण की काय की आकारमान असतं पण आकार नसतो. आणि त्याच्यानंतर वायूचं काय की आकारमान आणि आकार हे दोन्ही नसतात. त्यामुळे ही तिघांमधली एकदम डिस्टिंग्विश करणारी प्रॉपर्टी ही आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर 2 रेणूमधील परस्पर अंतर हे सर्वाधिक असतं. तुम्ही इथे तुम्ही याच्यावर पाहू शकता की 2 रेणूंमधील अंतर किती जास्त आहे. ओके, म्हणजे स्थायूच्या आणि द्रवाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर खूप आपल्याला कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे की ऑब्व्हियस आहे की जर त्यांच्यातला परस्पर म्हणजे रेणूंमधील अंतर जर जास्त असेल तर आकर्षित करणारं बल कमी असणार आहे आणि जेवढं अंतर जास्त कमी असेल तेवढं आकर्षित करणारं बल जास्त असतं. म्हणजे हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. ओके, व्यस्त प्रमाणामध्ये असतात. म्हणजेच बल जास्त तेव्हा
अंतर कमी आणि अंतर जास्त तेव्हा बल कमी, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वायू सर्वात जास्त संपिंड्य म्हणजे कॉम्प्रेसेबल असतात. सगळ्यात जास्त कॉम्प्रेसेबल कोण? वायू. आणि सगळ्यात कमी किंवा इनकॉम्प्रेसेबल कोण आहेत? स्थायू. आता वायू कॉम्प्रेसेबल आहेत हे कसे आपण बघतो की LPG गॅसचं उदाहरण आपण बघितलं, बरोबर आहे. LPG गॅसला आपण कॉम्प्रेस करून सिलेंडरमध्ये भरतो आणि त्याच्यानंतर तो लिक्विड फॉर्ममध्ये जातो आणि त्याचा वापर आपण काय करत असतो? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुकिंगसाठी करत असतो. त्यामुळे वायू हे सर्वाधिक जास्त काय असतात? LPG गॅसचं उदाहरण हे लक्षात ठेवायचं इथे की कॉम्प्रेसेबल असतात, म्हणून ते आपण कॉम्प्रेस करून भरतो. ओके. CNG याप्रमाणे आपण बघतो की वायू आहेत आणि ते कॉम्प्रेस करून आपण ते सिलेंडरमध्ये भरलेले असतात. त्यामुळे सगळ्यात जास्त कॉम्प्रेसेबल कोण? संपिंड कोण? असं जर प्रश्न विचारला तर वायू हे उत्तर पाहिजे. जरी याच्यामध्ये तुम्हाला असं 3-4 स्टेटमेंटमध्ये आलं की स्थायू संपिंडे असतात, कॉम्प्रेसेबल असतात किंवा वायू संपिंडे सर्वाधिक असतात, तर यातलं कोणतं चूक कोणतं बरोबर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके. स्थायू इनकॉम्प्रेसेबल आहे म्हणजे संपिंड नसतं, त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्रेस करता येत नाही. वायू सर्वात जास्त संपिंडे असतात आणि तुलनेने द्रव हे वायूपेक्षा कमी संपिंडे असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. खूप इम्पॉर्टंट पार्ट आपण इथे कव्हर केलेला आहे. जे 3 आपले सगळ्या महत्त्वाचे म्हणजे स्थायू, द्रव, वायू याच्याबद्दल आपण विचार केला. त्याच्यानंतर चौथी अवस्था ती म्हणजे कोणती? अयनायू म्हणजेच प्लाझ्मा. प्लाझ्मा हा कन्सेप्ट समजण्याआधी तुम्हाला थोडंसं बेसिक त्याच्याबद्दल सांगतो की प्लाझ्मा म्हणजे नक्की काय, कोणत्या गोष्टीला आपण प्लाझ्मा म्हणू. ओके. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लक्षात घ्यायला लागेल कन्सेप्ट तो म्हणजे आयोनायझेशन. आता तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतं की लिथियम हे एक गॅशियस स्टेटमध्ये आहे, गॅशियस स्टेटमध्ये असलेलं लिथियम आहे. आता याला ज्यावेळेस आपण गॅसला काय करू की एखादी आपण गॅस आहे या प्रमाणे लक्षात घ्या, त्या गॅसला खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय केली? उष्णता दिली किंवा हीट केली. ओके. तर त्या गॅसचं आपल्याला खूप जास्त एनर्जी म्हणजे खूप जास्त एनर्जी प्रोव्हाइड केली. खूप जास्त एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळे काय होईल? तर समजा आता आपण हा म्हणू की हा केंद्रक आहे, या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहेत आणि या ॲटममध्ये आपण असं बघतोय की खूप सारे इलेक्ट्रॉन्स काय करत आहेत? त्याच्या भोवती फिरत आहेत. आता फिरत असल्यामुळं काय होईल? जो पहिल्या ऑर्बिटमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनला खूप जास्त आपण काय म्हणू की ऊर्जा दिली, ऊर्जा प्रोव्हाइड केली किंवा एनर्जी दिली तर तो काय होईल? तर तो हायर स्टेजला जाईल म्हणजे हायर ऑर्बिटमध्ये तो काय करेल? जाईल. आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा जर आपण जास्त ऊर्जा देत राहिलो, खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा देत राहिलो तर तो काय करेल? त्याची स्टेट बदलत राहील म्हणजे त्याची तो एनर्जी लेवल बदलत राहील. तो पुढे वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये जात राहील आणि असं करत करत तो काय होईल? एक पॉईंट असं येईल की त्याला खूप जास्त हाई एकदम ऊर्जा मिळाल्यानंतर, एनर्जी मिळाल्यानंतर तो त्या ऑर्बिटमधून बाहेर जाईल आणि एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करेल. म्हणजेच काय की तुमच्या या ॲटममधून इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फ्रीली म्हणजे सेपरेट होऊन जातील म्हणजे काय? वेगळा आयन तयार होईल, निगेटिव्ह आयन त्याच्यावर असेल, बरोबर. त्या चार्ज पार्टिकल आहेत ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स. आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल कोण आहेत? तर प्रोटॉन. तर इकडे आणि न्यूट्रॉनवर चार्ज असतो का? तर नाही, ते त्यांच्यावर कोणताही चार्ज नसतो, चार्जलेस असतात. त्यामुळे इकडे काय राहील? आपलं लिथियम जो गॅशियस स्टेटमधला आहे त्याच्यामध्ये प्रोटॉनचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो राहील आणि इलेक्ट्रॉन्स काय होतील? तर फ्रीली बाहेर निघतील. एवढं लक्षात आलं. जर त्यांना आपण काय देत राहिलो त्याला जर ऊर्जा देत राहिलो तर काय होईल? ऊर्जा देत राहिलो तर ती आपली स्टेट बदलत राहील आणि आपली स्टेट बदलत राहिला तर एक पॉईंट असा येईल की हाय एनर्जीला तो आपली पूर्ण कक्षा सोडून पुढे जाईल. आता कक्षा सोडून पुढे गेला म्हणजे ही ज्यावेळेस तो आयन तयार झाला त्यावेळेची जी एनर्जी असेल त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतो. ओके. तर ही पहिली गोष्ट झाली की तुम्हाला कळलं की याच्यामध्ये आता पॉझिटिव्हली चार्ज इथे पार्टिकल आहे आणि त्याच्यानंतर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे. ही जी अवस्था आहे या अवस्थेला आपण काय म्हणतो? ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह काय आहे तो गॅसियस स्टेटमधलाच राहणार आहे ॲज इट इज. इथे तुम्ही पाहू शकता की इथे इलेक्ट्रॉन सेपरेट झाला आहे आणि गॅसियस स्टेटमधला ॲज इट इज याच्यावर आता पॉझिटिव्ह चार्ज आहे. का? कारण याच्यामध्ये प्रोटॉन आहेत आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे इथे प्रोटॉन फक्त त्याच्यामध्ये राहतील, न्यूट्रॉन असतील आणि इकडे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स ते सेपरेट होतील. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा पद्धतीचे चार्ज सेपरेट तयार होतात. ह्या अवस्थेला आपण काय म्हणतो? तर प्लाझ्मा असं म्हणतो. या अवस्थेला आपण काय म्हणतो?
तर प्लाझ्मा असं म्हणतो. ही प्लाझ्मा तयार होण्याची अवस्था, किंवा आपण असं म्हणू की ज्यावेळेस लिथियम किंवा अशा पद्धतीचं एखादं गॅसियस जे कोण असेल गॅसियस स्टेटमधलं, त्याला हायर आपण ज्यावेळेस ऊर्जा देतो, एनर्जी देतो, त्यावेळेस त्याचं काय होतं, त्याचं इलेक्ट्रॉन हा बाजूला निघतो निगेटिव्हली. कसा निघतो ते पण आपण इथे पाहिलं की तो आपली ऑर्बिट चेंज करत राहतो. जेवढी जास्त एनर्जी तेवढी जास्त तो ऑर्बिट चेंज करत राहील, आणि एक पॉईंट असा येईल की तो तिथून फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे तो तिथून बाहेर पडेल त्या कक्षेमधून, आणि ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीचे आयन तयार होतील. आणि ही तयार होण्याची प्रक्रिया म्हणजेच काय, तर प्लाझ्मा अशी अवस्था तयार होते. आणि तीच आपली चौथी अवस्था आहे. ती कोणती, तर आयनायू ज्याला म्हणतो आपण, किंवा प्लाझ्मा असं म्हणतो. ओके, एवढा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल की प्लाझ्मा नक्की काय होतं. आपण प्लाझ्मा म्हणत असतो, कोणत्याही पुस्तकामध्ये आपल्याला असं एक्सप्लेन केलेलं नसेल जेवढं मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. ही तुम्हाला इतर जे व्हिडिओ आपले पाहणार नाहीत त्यांच्यापेक्षा तरी नक्कीच ॲडिशनल तुम्हाला याच्याबद्दलचं नॉलेज मिळालेलं आहे. तर याच्यामध्ये मी जसं आता तुम्हाला एक्सप्लेन केलं त्याच्याप्रमाणे बघा, अतिशय जास्त तापमान अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते. म्हणजे जसं आपण इथे बघितलं या स्क्रीनवर आपल्या, की अतिशय जास्त ऊर्जा आणि अतिशय जास्त तापमान ज्यावेळेस आपण देतो, हीट करतो, त्यावेळेस ही अवस्था प्राप्त होते आपल्याला. ओके, त्याच्यानंतर पुढे काय, की आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असतात. आयनयुक्त वायूच्या स्वरूपात म्हणजे काय, इथे आपण बघितलं की हे आयन तयार झाले आणि याच्यानुसार ते तयार झालेली अवस्था आहे, त्याप्रमाणे आपण म्हटलं की आयनयुक्त अवस्था आहे. त्यानंतर पुढे आता जसं याचं ॲप्लिकेशन बघता तुम्ही, इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं की ॲप्लिकेशन याचे कसे कसे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे लाईटनिंग म्हणजे जी वीज चमकते ना, त्याच्यामध्ये देखील आपल्याला याचं ॲप्लिकेशन पाहत म्हणजे नॅचरली ते अवेलेबल असतं. कसं, तर ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो थोडक्यामध्ये. समजा एखादा ढग असेल, ओके, हे ढग आहे, या ढगामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलची संख्या खूप जास्त आहे. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलची संख्या खूप जास्त आहे. आणि ज्यावेळेस याच्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमध्ये काय आहेत, तर याच्यामध्ये एखादं गॅसियस स्टेटमधलं पार्टिकल आहे. गॅसियस स्टेटमधलं पार्टिकल समजा हे पॉझिटिव्हच्या जवळ आलं, आपल्याला माहीत आहे की इक्वल रिपेल्स ईच अदर आणि अपोजिट्स अट्रॅक्ट्स ईच अदर. म्हणजे समजा पॉझिटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करेल का, तर नाही, तो रिपेल करेल. ओके, आणि जर पॉझिटिव्ह असेल आणि इथे जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला अट्रॅक्ट करेल का, तर हो, काय करेल तो, कारण तो एक त्यांना अट्रॅक्ट करेल. रिपेल आणि अट्रॅक्ट, निगेटिव्ह म्हणजे अपोजिट चार्ज असेल तर अट्रॅक्ट करेल, आणि जर सेम चार्ज असतील तर काय करेल, तो रिपेल करेल. पण याच्यामध्ये वातावरणामध्ये जर इथे आपल्याला जर एखादा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथे एखादा त्याच्या संपर्कामध्ये एखादा ॲटम आला आणि त्याच्यामधलं निगेटिव्ह चार्ज त्याने जर अट्रॅक्ट केलं, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन त्याने अट्रॅक्ट केले, आणि नंतर उरलं काय त्याच्यामध्ये, तर प्रोटॉन उरतील फक्त, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज उरेल आणि निगेटिव्हली चार्ज अशा प्रकारे अट्रॅक्ट जर झाले याच्याकडे पूर्ण, आणि पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला असे राहिले, तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याच्यामध्ये हे अट्रॅक्ट करण्यामुळं काय होईल, एक इथे प्लाझ्माची स्टेट तयार होईल. ठीक आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशी एक प्लाझ्माची स्टेट तयार होईल, आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी वाहेल, करंट वाहेल. आणि करंट वाहिलं म्हणजेच काय, नॅचरली आपल्याला वीज चमकली असं आपण म्हणतो. वीज चमकणे ही त्याची काय आहे, ही त्याची एक नॅचरल ॲप्लिकेशन आपण पाहायला मिळतं आपल्याला प्लाझ्माचं. वीज चमकणे हे नॅचरल आहे. ओके, ढगामध्ये पॉझिटिव्ह असेल तर आसपासचा तो निगेटिव्ह अट्रॅक्ट करेल आणि त्याच्यानुसार एक प्लाझ्माची स्टेट तयार होईल, आणि प्लाझ्माच्या स्टेटमधून करंट वाहताना आपल्याला दिसेल, आणि तो करंट वाहतो म्हणजेच वीज चमकते, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. हे काय आहे, तर प्लाझ्माचं ॲप्लिकेशन आपल्याला इथे क्लिअर होतं. ओके, हे प्लाझ्माचं. त्यानंतर आपण बघतो की दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पाहत असता जे काही बोर्ड्स असतात, त्या बोर्ड्समध्ये देखील अशा कलरफुल लाईट्स असतात. ओके, जशी गॅस बदलेल त्याप्रमाणे तो कलर बदलेल, ब्ल्यू, ग्रीन, ऑरेंज, रेड, त्याप्रमाणे त्याच्यामधली गॅस आहे, त्या प्रत्येक गॅसला आपापला एक कलर आहे. म्हणजे समजा तुम्ही असं कन्सिडर करा की अशी एक ट्यूब आहे, या ट्यूबला दोन्ही बाजूने आपल्याला व्होल्टेज द्यायचं आहे, आणि आतमध्ये गॅस फॉर्ममध्ये कोणता तरी वायू आहे. आता जो वायू बदलला, समजा आपण त्याच्यामध्ये निऑन गॅस असेल तर त्याला लाल आणि नारंगी रंग प्राप्त होईल, लाल नारंगी रंग याला प्राप्त होईल, आणि आपल्याला असा तो चमकताना दिसेल. ओके, अशा प्रमाणामध्ये आपल्याला चमकताना दिसेल. काय, कारण त्याच्यामध्ये निऑन गॅस असेल. ओके, निऑन गॅस. त्यानंतर जर त्याच्यामध्ये हेलियम असेल तर आपल्याला पांढरा गॅस त्याच्यामध्ये चमकताना, म्हणजे फ्लोरोसन्स, म्हणजे हेलियम आपल्या घरामध्ये ट्यूब्स वगैरे असतात किंवा LEDs असतात, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचा हेलियम असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे तो फ्लोरोसन्स त्याची प्रॉपर्टी असते आणि तो चमकताना आपल्याला दिसतो. त्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा
झेनॉन हे जर असेल तर हिरवा रंग आपल्याला पाहायला मिळतो. जर आर्गॉन असेल तर निळा किंवा जांभळा रंग. म्हणजे ह्या ट्यूबमध्ये जर रंग बदलला तर त्या पद्धतीने आपल्याला काय बदलेल, त्याचं कलर आपल्याला इथे पाहता येईल की कशा पद्धतीने बदलता येतं. क्रिप्टॉन असेल त्याच्यामुळे निळा आपल्याला रंग दिसेल. क्रिप्टॉन जर याच्यामध्ये असेल तर निळा रंग आपल्याला दिसेल. तर हे कलर लक्षात ठेवायचे. जोड्या लावा देखील आपल्याला विचारू शकतात की कोणता वायू असेल तर कोणता रंग दिसेल प्लाझ्मामध्ये. हेच कन्सेप्ट आपल्याला टी व्हीमध्ये देखील दिसतं, टेलिव्हिजनमध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला काय की टेलिव्हिजनमध्ये जे मेन कलर आहेत रेड, ओके, त्यानंतर ग्रीन आणि त्याच्यानंतर ब्ल्यू, त्याच्यामध्ये RBG हे 3 कलर असतात. आणि ह्या 3 कलरच्या प्रॉपर्टीवर आपल्याला काय करतं की टी व्ही वर्क करत असतं. आणि त्याच्यानुसार खूप छोटे छोटे पार्टिकल असतात, त्याला आपण पिक्सेल्स म्हणतो. जेवढे जास्त पिक्सेल्स तेवढं जास्त हाय डेफिनेशन आपल्याला इमेज किंवा व्हिडिओ दिसत असतात. त्यामुळे याच्या आधारावर आपल्याला टी व्ही देखील आपल्याला पाहायला मिळते की याच कन्सेप्टवर आपल्याला प्लाझ्मा टी व्ही, ज्याला आपण प्लाझ्मा टी व्ही पण म्हणतो, की या प्लाझ्मा त्याच्यामध्ये क्रिएट झालेले असतात आणि त्याच्यानुसार ती वर्क करत असते. हे मेन 3 कलर असतात आणि हे 3 कलर मिळूनच टी व्हीचे जे इतर तुम्हाला जे चित्र आहे ते दिसत असतात, कारण या 3 कलरच्या कॉम्बिनेशनमधून त्या गोष्टी शक्य होतात. तर प्लाझ्मा हे तुम्हाला समजलं असेल, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आयन कसे तयार होतात, जे तुम्हाला पुढच्या स्लाईडवर जे सांगितलं या स्लाईडवर, ते हे पण तुम्हाला लक्षात आलं असेल. ज्यावेळेस आपण याला हाय एनर्जी देतो त्यावेळेस कसा इलेक्ट्रॉन बाहेर निघतो आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ज्यावेळेस एकत्रित असतात त्यावेळेस प्लाझ्माची स्टेट कशी होते आणि ती प्लाझ्माची स्टेट ॲप्लिकेशन बेस कशी आहे हे पण इथे आपण बघितलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आता याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या की मी आणखी काही जे कलर्स आहेत ते कसे कसे कोणकोणत्या गॅसपासून तयार होतात. हेलियमपासून, निऑनपासून रेडिश ऑरेंज, आर्गॉनपासून व्हायोलेट टू पेल लव्हेंडर ब्ल्यू, क्रिप्टॉनपासून ब्लूइश व्हाईट, त्यानंतर ॲट हाय पीक करंट्स वगैरे. म्हणजे जसं तुम्ही करंट्स बदलाल त्याप्रमाणे देखील ती व्हॅल्यू बदलते. म्हणजे इथे बघा तसं हायड्रोजन आहे लव्हेंडर ॲट लो करंट्स आणि पिंक टू मॅन्जेटा ओव्हर 10 मिली ॲम्पियर. जर तुम्ही जसं करंट बदलाल तसं हायड्रोजन गॅस देखील आपला कलर बदलते. त्याप्रमाणे तुम्ही करंट ज्याप्रमाणे द्याल त्याप्रमाणे तुम्हाला ती ॲप्लिकेबिलिटी तशी पाहायला मिळते. इथे झेनॉन आहे ग्रीनिश ब्ल्यू, इथे नायट्रोजन आहे ब्लूइश व्हाईट, त्यानंतर इथे मर्क्युरी वेपर आहे लाईट ब्ल्यू आणि इंटेन्स अल्ट्राव्हायोलेट, सोडियम वेपर आहे तिथं ब्राईट ऑरेंजिश येलो. अशा पद्धतीने आपल्याला कलर्स पाहायला मिळतील. हे एकदा बघून घ्या, याच्यावर हवं तर पॉज करून लिहून घ्या, कारण याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. कारण हा टॉपिक सोपा आहे, याच्यावर थोडेच आपल्याला जे कन्सेप्ट आहे ज्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, तर हा त्यातला एक महत्त्वाचा टॉपिक आणि प्लाझ्माचा कन्सेप्ट. ओके, नंतर नेक्स्ट स्टेट आहे ती म्हणजे कोणती, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट स्टेट. याच्यामध्ये काय की बोस आइन्स्टाईन याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की 2 शास्त्रज्ञांची नावं आहेत आणि त्यांच्या नावानुसार आपल्याला ही स्टेट पाहायला मिळते. तर याच्यामध्ये संकल्पना कोणी मांडली आहे तर इंडियन फिजिसिस्ट होते, जे भारतीय भौतिक तज्ज्ञ SN बोस यांनी 1920मध्ये ही कन्सेप्ट मांडली होती. आणि या कन्सेप्टला पुढे डेव्हलप केलं आणि त्याच्यामध्ये आणखी रिसर्च करून शोध लावला. ते म्हणजे कोणते, यांनी संकल्पना मांडली, ही फक्त संकल्पना आहे. ओके, पण त्याच्यामध्ये पुढे अभ्यास आणि रिसर्च आणि शोध कुणी लावला तर अल्बर्ट आइन्स्टाईन, दी ग्रेट सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावला. त्यामुळे या दोघांचं नाव बोस आइन्स्टाईन असं देऊन ही एक स्टेट ऑफ मॅटर आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर ही स्टेट काय आहे याच्याबद्दल देखील आपण जाणून घेऊ. तर जसं आपण बघितलं की प्लाझ्मा स्टेटला आपण खूप जास्त टेम्परेचर किंवा खूप हाय एनर्जी देतो त्यावेळेस ती स्टेट अस्तित्वात येते. आयनायझेशन होतं, वेगवेगळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल वेगळे होतात आणि त्याच्यानंतर ती स्टेट अस्तित्वात येते. आता या केसमध्ये काय होतं, खूप कमी टेम्परेचर म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो, तुम्ही इथे पाहू शकता ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आपल्याला द्यावं लागतं. त्यावेळेस आपल्याला ही अवस्था प्राप्त होते. म्हणजे काय की बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट स्टेट of matter that is typically formed when the gas of bosons at very low density is cooled to the temperature very close to absolute zero. आता बोसॉन्स म्हणजे काय हे इथे एक नवीन कन्सेप्ट आला आणि ॲट व्हेरी लो डेन्सिटी हे एक तुम्हाला इथे कीवर्ड आहे आणि नंतर मग टेम्परेचर व्हेरी क्लोज टू दी ॲब्सोल्यूट झिरो. या 3 आपल्याला गोष्टी याच्यामध्ये दिसत आहेत. आता बोसॉन म्हणजे असे काही ॲटम्स असतात ज्याच्यामध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस इलेक्ट्रॉन या तिन्हीची जी टोटल असेल ती टोटल कशी असली पाहिजे
तर इव्हन असली पाहिजे. इव्हन असली पाहिजे तेव्हा त्याला आपण काय म्हणू, बोसॉन म्हणू. तर असे बोसॉन ॲटॉम्स आपल्याला घ्यावे लागतील ॲट लो डेन्सिटी. लो डेन्सिटी का, कारण जर आता आपण जर पाहिलं इथे 3, 4 आणि इथे पाहिलं, इथे तुम्हाला दुसऱ्या डायग्राममध्ये डेन्सिटी जास्त दिसते, इथे डेन्सिटी जास्त दिसते, इथे डेन्सिटी कमी आहे. ज्यावेळेस डेन्सिटी जास्त असेल, जर ते खूपच जास्त आपण कमी टेम्परेचरला जर गेलो तर कमी टेम्परेचर इथे लिक्विफिकेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करतो, तर लो डेन्सिटी असलेला ॲटॉम घेतो आणि तो कसा असला पाहिजे, बोसॉन असला पाहिजे. आणि बोसॉन हे जे नाव आहे हे पण बोस यांच्या नावावरून दिलं आहे, कारण यांची संकल्पना असल्यामुळे त्याला जे काही ॲटॉम्स त्याच्यामध्ये असतात त्यांना बोसॉन्स म्हटलं जातं. आणि ते बोसॉन्स कसे, तर त्यांचं प्रोटॉन, त्यांचं न्यूट्रॉन आणि त्यांचं इलेक्ट्रॉन हे यांची टोटल ही इव्हन असली पाहिजे. अशा पद्धतीचे बोसॉन्स घेऊन त्यांना खूप जास्त लो डेन्सिटीला काय केलं जातं, लिक्विफिकेशन होऊ नये म्हणून डेन्सिटी लो ठेवली जाते. आणि लो डेन्सिटीला ॲब्सोल्यूट झिरोला, त्यांना ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विनला काय केलं जाते, ही अवस्था प्राप्त केली जाते. कशी होते ते आपण बघू. वेगवेगळे बोसॉन्स आहेत, इथे तुम्हाला दिसत आहेत, वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या काही कक्षा पण तुम्हाला इथे दिसत आहेत. या पहिल्या डायग्राममध्ये इथे कक्षा दिसत आहेत. आणि इथे तुम्हाला एनर्जीची जी स्टेट आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी दिसते. जसं जसं टेम्परेचर आहे त्याप्रमाणे वेगवेगळी त्यांची एनर्जीची स्टेट देखील पाहायला मिळते. आता जसं आपण कूल डाऊन करू, ॲब्सोल्यूट झिरोकडे आपण जाऊ, ज्यावेळेस 0 केल्विन 0 डिग्री केल्विनकडे आपण जसं जसं जाऊ त्याप्रमाणे याचं काय होत जाईल, ही प्रत्येकाची कक्षा आहे ती रुंदावत जाईल. आता याची रुंदावेल, याची पण रुंदावेल, याची पण रुंदावेल. अशा प्रकारे प्रत्येकाच्या कक्षा रुंदावत जातील एवढ्या की ज्यावेळेस आपण ॲब्सोल्यूट झिरो किंवा काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की × 10⁹ म्हणजेच नॅनो केल्विन एवढं कमी प्रमाणामध्ये देखील टेम्परेचर डाऊन केलं जातं. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस जसं जसं टेम्परेचर डाऊन करत राहाल तसं तसं याची काय होत राहील, कक्षा रुंदावत राहतील. आणि कक्षा रुंदावत असताना एक वेळ अशी येईल की हा एकत्रच आपल्याला दिसेल, म्हणजेच एक सुपर ॲटॉम असल्यासारखा आपल्याला भास होईल, म्हणजे एकच ॲटॉम असल्यासारखा भास होईल. जसं दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्ही बघताय की एक ॲटॉम असल्याचा भास होईल. जेव्हा ही एक ॲटॉम असण्याची भास जेव्हा होईल तेव्हा त्यांची एनर्जी लेवल ही एक समान असेल, एक असल्याची एनर्जी आपल्याला दिसेल. इथे जसे वेगवेगळे होते आणि जसं जसं आपण टेम्परेचर डाऊन केलं म्हणजे 0 डिग्री केल्विनकडे जातो आहे तसं तसं त्यांची कक्षा रुंदावते. आणि कक्षा रुंदावत असताना आपल्याला तो एक असल्याचा भास झाला, म्हणजे एक सुपर ॲटम तयार झालेला आपल्याला पाहायला मिळाला. ही सुपर ॲटम तयार होण्याची स्थिती म्हणजेच आपला बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेशन स्टेट. ओके, ही जी आपली बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट स्टेट आहे ती स्टेट म्हणजेच काय की ही तुमची एक असण्याची स्थिती, एक सुपर ॲटम तयार होण्याची स्थिती. आणि या स्थितीलाच आपण ही आपली 5वी अवस्था, मॅटरची 5वी अवस्था असं म्हणतो. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की हे कसं होतं. आपण प्लाझ्मा तयार करताना आपण काय केलं, हाय एनर्जी दिली जेणेकरून त्याचं आयनायझेशन होईल, आयन्स वेगळे होतील आणि मग आपल्याला प्लाझ्मा स्टेट मिळेल. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये बोस-आइन्स्टाईनमध्ये आपण काय केलं, त्याला कूल डाऊन केलं आणि एवढ्या लेवलला कूल डाऊन केलं की त्याच्यामध्ये एक सुपर ॲटम असल्याचा भास झाला. वेगवेगळे बोसॉन्स घेऊन लो डेन्सिटीला ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरकडे आपण जाऊन आणि त्याच्यानंतर आपल्याला ही अवस्था मिळाली, ती म्हणजे एक सुपर असल्याची. आणि हे सगळे जे आता याच्यामध्ये असणारे जे बोसॉन्स आहेत ते एक एनर्जी लेवलला आले आणि ते एकच आहेत असा भास होतो. त्यावेळेस आपल्याला काय मिळते, ही बोस कंडेन्सेट जी स्टेट आहे ती मिळते. ओके, तर ही एक कन्सेप्ट आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कारण इतर लोकांना याच्याबद्दल फक्त नॉलेज असेल, तुम्हाला आता ते प्रॅक्टिकली कशी अवस्था प्राप्त होते हे देखील तुम्हाला समजलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची आपली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे कोणती, चेंज ऑफ स्टेट म्हणजे अवस्थांतर. कशा प्रकारे तुम्ही अवस्था बदलू शकता एकमेक, म्हणजे सॉलिडमधून तुम्ही लिक्विडमध्ये जाल, लिक्विडमधून गॅसमध्ये, गॅसमधून प्लाझ्मामध्ये, या आपण गोष्टी बघितल्यात. कशा, तर ज्यावेळेस सॉलिडला आपण मेल्ट करू त्यावेळेस आपल्याला लिक्विड मिळेल, लिक्विडला ज्यावेळेस आपण वेपराईज करू त्यावेळेस आपल्याला गॅस मिळेल, गॅसला ज्यावेळेस आपण आयनाईज करू त्यावेळेस प्लाझ्मा मिळेल, आणि प्लाझ्माला जर आपण रिकॉम्बिएंट केलं तर आपल्याला काय मिळेल, गॅस मिळेल, आणि गॅसला पुन्हा कंडेन्सेट केलं म्हणजे त्याचं संघनन केलं तर लिक्विड मिळेल, लिक्विडला आपण फ्रीज केलं, जर गोठवलं त्याला तर आपल्याला पुन्हा स्थायू मिळेल. आणि जर सब्लिमेशन जर आपल्या इथं पाहायला मिळेल की संप्लवन या अवस्थेमध्ये डायरेक्ट सॉलिड टू गॅस आपल्याला मिळतं आणि नंतर त्याला डिपॉझिट केलं तर आपल्याला गॅस टू सॉलिड देखील मिळतं. त्यामुळे ही तुमची बेसिक डायग्राम आहे ज्याच्यामधून तुम्ही काय करू शकता, तुमच्या स्टेट्स बदलू शकता. चेंज ऑफ स्टेट्स याला आपण म्हणू, म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे म्हणजेच काय की स्टेट बदलणं, चेंज ऑफ स्टेट. आता ते कधी कधी केलं जातं, म्हणजे तुमचं टेम्परेचर बदललं, दाब कमी जास्त केलं तर त्या अवस्था बदलत असतात.
त्यातली पहिली अवस्था आपण बघू, ती म्हणजे फ्युजन किंवा वितळणे, ज्याला मेल्टिंग असं देखील आपण म्हणतो. मेल्टिंग ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे. एखादं स्थायीरूप पदार्थ जेव्हा तापमान वाढवलं की द्रवरूपामध्ये जातं, याला फ्युजन म्हणतो आपण. बर्फाचे रूपांतर पाण्यात. म्हणजे आता तुम्ही इथे बघताय की हे बर्फ आहे स्थायी रूपामध्ये. टेम्परेचर वाढवलं की ऑब्व्हियस आहे, फ्रीजमधून जरी बर्फ बाहेर काढला, म्हणजे फ्रीजपेक्षा जास्त टेम्परेचर बाहेर असतं रूम टेम्परेचरला, तर त्या टेम्परेचरमध्ये आपल्याला पाणी त्याचं होताना दिसतं. म्हणजेच काय, मेल्ट होताना दिसतं. म्हणजे स्थायू टू द्रव हा आपल्याला प्रवास दिसतो, म्हणजेच अवस्था चेंज झाली. दुसरी अवस्था आहे दृढीभवन, म्हणजे सॉलिडिफिकेशन, म्हणजेच गोठवणे. आता ही अपोजिट अवस्था असेल मेल्टिंगच्या. म्हणजेच काय की तिकडे आपण बघितलं स्थायूमधून द्रवामध्ये जातो, इकडे काय होतं आहे, द्रवामधून आपण स्थायूमध्ये जातो आहे. ओके, म्हणजे टेम्परेचर कमी केलं की आपल्याला पाण्याचा बर्फ झालेला पाहायला मिळतो. अंटार्क्टिकावरचा हा इमेज आहे. तर तिकडे खूप कमी टेम्परेचर आहे, त्यामुळे समुद्रामध्ये देखील आपल्याला अशा मोठ्या प्रमाणामध्ये आईसबर्ग पाहायला मिळतात. ठीक आहे, तर ते आईसबर्ग जे असतात त्यांचं आपल्याला सॉलिडिफिकेशन, दृढीभवन म्हणजेच गोठवणे या क्रियेमध्ये येत असतात. ओके, पुढची स्टेट आहे बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे काय की ज्यावेळेस द्रवाचं, आता इथं फक्त तुम्ही एवढंच कन्सेप्ट इथे लक्षात घ्या, द्रवाचं जेव्हा टेम्परेचर वाढवलं जातं आणि टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याचं वाफेत रूपांतर होतं, आणि वाफेत रूपांतर जर होणं म्हणजेच काय की बाष्पीभवन झालं असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या तलावामध्ये जर आपण पाहिलं तर उन्हाळ्याच्या वेळेत तलाव आपल्याला सुकताना दिसतं, म्हणजे त्याच्यामधलं पाणी आटताना दिसतं. ते पाणी आटतं म्हणजेच काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं. ते पाणी वाफेच्या रूपामध्ये जातं आणि आपल्याला पाणी तिथून कमी झालेलं पाहायला मिळतं. हे कधी होतं तर उत्कलन बिंदू, बॉइलिंग पॉईंट जो आहे त्या पॉईंटच्या खालच्या तापमानाला घडून येत असतं. ओके, त्यानंतर पृष्ठभाग, क्षेत्रफळ, तापमान, आर्द्रता आणि आता प्रश्न कुठं तयार होईल बघा, इथे प्रश्न तयार होऊ शकतो की बाष्पीभवनाचा वेग हा कशावर अवलंबून असतो. एक, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, बी, तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग, आणि ऑल ऑफ द अबव. तर सगळ्यावर अवलंबून असतो. कसा अवलंबून असतो, आता जेवढं मोठं क्षेत्रफळ असेल पृष्ठभागाचं तेवढं जास्त तापमान, आणि जेवढं जास्त तापमान तेवढं जास्त इव्हॅपोरेशन. म्हणजे पृष्ठभाग कमी असेल तर तेवढं कमी तापमान, आणि कमी तापमान म्हणजे कमी बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन. त्यानंतर पुढे आपण क्षेत्रफळ आणि तापमानाबद्दल आपण पाहिलं. त्यानंतर आर्द्रता, जर आर्द्रता असेल वातावरणामध्ये, जास्त ह्युमिडिटी असेल, तर आपण काय म्हणू की तिथे इव्हॅपोरेशन कमी होईल, कारण ऑलरेडी आर्द्रता आहे, तिथं टेम्परेचर खूप जास्त नाही आहे, आर्द्र वातावरण आहे, आणि आर्द्र वातावरणामध्ये टेम्परेचर खूप आपल्याला तुलनेने कमी पाहायला मिळतो. आणि जिथे टेम्परेचर कमी, तापमान कमी, तिथे इव्हॅपोरेशन देखील कमी असणार आहे. त्यानंतर वाऱ्याचा वेग याच्यावर देखील अवलंबून असेल. आता वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर वातावरणामधली आर्द्रता आहे ती दूर लोटली जाते, आणि जर आर्द्रता दूर लोटली गेली म्हणजे तिथलं तापमान वाढवलं, आणि तापमान वाढवलं म्हणजेच तिथं बाष्पीभवन पुन्हा एकदा जास्त झालं. असं ह्या जी घटक आहेत या घटकांवर काय आहे, आपला पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, तापमान, आर्द्रता आणि वेग याच्यावर काय आहे अवलंबून, बाष्पीभवन अवलंबून असणार आहे. कारण प्रश्न बनला तर इथे बनेल. त्यानंतर आपल्याला कपडे वाळणे, उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की कपडे वाळतात का, म्हणजे त्यातलं पाणी उडून जातं, म्हणजेच बाष्पीभवन होतं, म्हणजे इव्हॅपोरेट होतं. तलावातलं पाणी उन्हाळ्यात आटणं, जमीन कोरडी पडणे म्हणजे इव्हॅपोरेट होऊन पाणी ढगांमध्ये जातं, किंवा वातावरणामध्ये ह्युमिडिटीच्या स्वरूपामध्ये देखील राहतं. मोठ्या प्रमाणामध्ये तलाव किंवा सरोवर जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं, आणि छोट्या बाबतीमध्ये वातावरणाची ह्युमिडिटी वाढतं, अगदी ढगांपर्यंत ते पोहोचत नाही. ओके, तर ते देखील लक्षात असायला पाहिजे. पुढे कंडेन्सेशन म्हणजेच संघनन ही अवस्था, ही देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच वाफ जेव्हा थंड केली जाते त्या वाफेचे रूपांतर थेंबांमध्ये होते, याला संघनन म्हणतात. ओके, याला संघनन म्हणतात. इथे राहिलं आहे, याला संघनन असं म्हणतात. ओके, कंडेन्सेशन. आता ढगांची निर्मिती कशी होते मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं, इथे तुम्ही बघू शकता. इथे देखील कंडेन्सेशन अवस्था आहे, म्हणजे जी वाफ झाली त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, आणि पाण्यामध्ये जर झालं की आपल्याला प्रेसिपिटेशन म्हणजेच वर्षा पाहायला मिळते. वर्षा ही संकल्पना म्हणजेच पाऊस पडताना दिसतो. आपल्या बोलीभाषेमध्ये पाऊस पडताना दिसतो का, कारण ही जी वाफ आहे म्हणजे जी एव्हॅपोरेट झालेली वाफेला थंड वातावरण मिळतं, आणि त्याचे थेंबात रूपांतर होतं, आणि ते थेंबात झालेलं रूपांतर आपल्याला परत पृथ्वीवर येताना दिसतं. ते आपल्याला काय दिसेल की प्रेसिपिटेशन म्हणजेच की पाऊस पडताना दिसेल, आणि ते पडलेलं पाणी पुन्हा एकदा समुद्राला मिळेल. याला आपण काय म्हणतो, वॉटर सायकल म्हणजे जलचक्र. ओके, तर संघनन म्हणजेच काय की वायूमधून आपल्याला द्रवामध्ये जाण्याची अवस्था. आता ही वायूमधून द्रवामध्ये जाण्याची अवस्था म्हणजे कोणती, LPG गॅस. अगेन तुम्हाला माहिती आहे की वायू दाबून त्याला द्रवात निर्मिती केली जाते, आणि द्रवात निर्मिती केल्यानंतर तो कसा त्या सिलेंडरमध्ये भरला जातो. हे हायड्रोकार्बन्स याच्यामध्ये असतात,
आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची येथे प्रश्न पडू शकतो तो म्हणजे कोणता, आलेलं देखील आहे, आयोगाने विचारले पण, की जो लिकेज झाल्यानंतर आपल्याला वास येतो गॅसचा, तो म्हणजे कोणता असतो, मरकॅप्टन्स या रसायनामुळे त्यामध्ये भरलं जातं, जेणेकरून ज्यावेळेस गॅस लीक होईल त्यावेळेस आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि तो वास हा मरकॅप्टन्स या रसायनामुळे येत असतो. त्यामुळे इथे प्रश्न लक्षात ठेवा. आता तुम्ही काचेच्या ग्लासामध्ये जेव्हा पाणी ओतता त्यावेळी तुम्हाला ग्लासच्या बाहेरच्या बाजूला देखील तुम्हाला अशा प्रकारचे काही वॉटर ड्रॉप पाहायला मिळतात. हे म्हणजे काय, ग्लास लीक असतो का, तर नाही. तर ही आपली जी प्रॉपर्टी आहे संघनन, याच्यामुळे पाहायला मिळतात. म्हणजे वातावरणामधला जो वायू आहे तो वायू इथे असतो आणि सडन समजा या ग्लासाला चिटकून असलेलं काही वायू आहे आणि सडन याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतल्यानंतर त्या टेम्परेचर खूपच कमी आहे आणि त्या अवस्थेमध्ये ह्या वायूचं रूपांतर ड्रॉपलेटमध्ये होतं, म्हणजेच संगणन होतं, म्हणजेच कंडेन्सेशन होतं. त्यामुळे हे बाहेर देखील आपल्याला अशा प्रकारचं पाणी पाहायला मिळतं. ओके, तर इथे पण तुम्ही बघू शकता की संगणन क्रिया ज्यावेळेस तुम्ही उष्णता देता एखाद्या द्रवाला, त्यावेळी त्यातून निघणारी ही वाफ असते आणि वाफ एकत्र ह्याच्यावर करून त्याच्यामध्ये पाण्याचं रूपांतर देखील होतं. जेवण करताना देखील तुम्ही पाहता की ज्यावेळेस आपण जेवण करत असताना त्याच्यावर एखादा ताट वगैरे ठेवत असतो, त्याच्यावर देखील पाणी जमा होतं, म्हणजे वाफेचं रूपांतर पाण्यात होतं, म्हणजेच कंडेन्सेशन इथे पाहायला मिळतं आपल्याला. ओके, म्हणजेच संघनन ही अवस्था. पाणी बॉटल वगैरे घेतात त्यावेळेस पण तुम्हाला तसंच आढळतं. बॉटल लीक असते किंवा ग्लास लीक असतं का, तर नाही. तर ही कंडेन्सेशन अवस्था असते. बाहेरचं जे वायू आहे ते सडन टेम्परेचर ड्रॉप झाल्यामुळं काय होतं, त्याचं थेंबांमध्ये रूपांतर होतं, म्हणजेच वायूमधून द्रवामध्ये आपण जातो, म्हणजेच आपली अवस्था बदलली. संघनन ही प्रक्रियेद्वारे आपण अवस्था बदलू शकतो. पुढची आपली अवस्था आहे ते म्हणजे संप्लवन, म्हणजे सब्लिमेशन. स्थायीरूप द्रव पदार्थांचे रूपांतर थेट वायूमध्ये होतं. म्हणजे याच्यामध्ये द्रवामध्ये जाईल, द्रवामधून वायूमध्ये जाईल का, तर नाही. तुम्हाला स्थायूमधून डायरेक्ट तुम्ही द्रवामध्ये जाणार. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं कापूर वगैरे असतं. कापूर तुम्ही पाहता, म्हणजे इथे तुम्ही फक्त एक फॉर एक्झाम्पल बघा की इथे पण तुम्हाला आयोडीनचं एक उदाहरण दिलं की आयोडीनमुळे इथे तुम्हाला वायू रूपामध्ये गेलेलं दिसतं. इथे हे स्थायी रूपामध्ये आहे आणि इथे पण तुम्हाला समजा कापूर वगैरे असेल तर कापूर पण तुम्हाला कमी होताना दिसतं दिवसेंदिवस, म्हणजेच काय, त्याचं स्थायूमधून डायरेक्ट वायू रूपामध्ये कन्व्हर्जन होत असतं. ओके, म्हणजे याला काय म्हणतो आपण, संप्लवन म्हणजेच सब्लिमेशन. आता यात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. या अवस्था आणि त्यांच्यामध्ये त्यांची नावं आहेत, ती फक्त उदाहरणं लक्षात ठेवली तरी पण आपल्याला कन्सेप्ट लक्षात राहतो. डांबर गोळी वगैरे जी आहे, बर्फाची वाफ, या गोष्टी आपण बघतो की बर्फ हा देखील आपल्याला स्थायूमधून डायरेक्ट वायूमध्ये देखील जाताना दिसतो आणि द्रवामध्ये जाताना देखील दिसतो. या वायुरूपी म्हणजे स्थायूरूपीमध्ये थेट रूपांतर होतं, त्यालाही संप्लवन असं म्हणतात. म्हणजे उलटी प्रक्रिया झाली तरी पण त्याला संप्लवन म्हणतात. ओके, सब्लिमेशन ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर गोठणबिंदू, फ्रीजिंग पॉईंट, म्हणजेच काय की द्रवरूप ज्या वेळेस एखाद्या स्थायी रूपामध्ये कन्वर्ट होतो आणि त्यावेळेचा जो पॉईंट असेल त्या पॉईंटला आपण काय म्हणू, तर गोठणबिंदू, फ्रीजिंग पॉईंट असं म्हणू. आणि पाण्याचा गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस आहे. 0 डिग्री सेल्सिअसला पाणी बर्फामध्ये कन्वर्ट होतं, म्हणजेच द्रवामधून स्थायूमध्ये जातं, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, गोठणबिंदू असं म्हणतो. हे आपल्याला मोजमाप या फिजिक्सच्या टॉपिकमध्ये देखील पाहायचं आहे, पण एक जस्ट तुम्हाला यासाठी दाखवून ठेवतं की तुम्हाला याच्यावर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना या रेंजमध्ये माहीत असतं, बरोबर. म्हणजे आपल्याला मायक्रो, मिली, सेंटी, डेसी, डेका, हेक्टो, किलो याच्यामध्ये आपल्याला माहीत असतं की 10⁻⁴ कशी बदलली, की त्याला प्रिफिक्स काय किंवा त्याला काय म्हणतात किंवा त्याचं सिम्बॉल काय आहे, डिनोटेशन काय आहे, ते आपल्याला माहीत असतं. आयोगाने एकदा आपल्याला 10⁻18 विचारलं होतं. एक्झा, पेटा, झीटा आणि योटा हे असं त्याच्यामध्ये काहीतरी ऑप्शन्स होते आणि आपल्याला हा प्रश्न 10⁻18 म्हणजे काय तर विचारला आणि त्याच्यामध्ये हे 4 ऑप्शन्स तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 10⁻18 म्हणजे एक्झा. आता हे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे, कारण आयोग विचारलं तर इथे विचारेल, कारण बऱ्यापैकी आपल्याला काही जणांना 10⁻6 म्हणजे मेगा माहीत आहे, गिगा माहीत आहे, टेरा माहीत आहे, पण त्याच्या पुढं आपल्याला लक्षात राहत नाही. त्याचप्रमाणे इकडे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवण्यासाठी आपण काय कराल, इथे FAZY आहे आणि इकडे काय आहे तर PEZY आहे, म्हणजे पीटा, एक्झा, झीटा, योटा याप्रमाणे. आणि ही इकडे पण आपल्याला वरती पण पाहायला मिळतात. त्यामुळे काहीतरी इनिशियल्स किंवा असं काहीतरी ट्रिक बनवा जेणेकरून तुम्हाला हे लक्षात ठेवता येईल. मी तर असंच लक्षात ठेवतो, पेझी, फेझी. मग पेझी, फेझी म्हणजे हा जो फेझी आहे तो इकडचा आहे, FAZY, आणि पेझी जो आहे तो इकडचा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ज्याच्यावर हे असणार आहे आणि इकडे निगेटिव्ह चार्ज असणार आहे, अशा पद्धतीने. ओके,
त्यानंतर पुढचं म्हणजे आपले बेसिक काही जे SI युनिट्स आहेत ते SI युनिट्स म्हणजे युनिट्स, मीटर्स, मासचं किलोग्राम, युनिट ऑफ टाईम सेकंड्स, इलेक्ट्रिक करंट ॲम्पियर, त्यानंतर टेम्परेचर केल्विन, टेम्परेचर केल्विनमध्येच मोजले जातात, डिग्री सेंटीग्रेडमध्ये देखील आपण इकडे मोजतो, परंतु जे काही मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर मोजायचे असतात ते केल्विनमध्येच मोजले जातात. नंतर युनिट सबस्टन्सचं कोणताही मोल आहे आणि नंतर इंटेन्सिटीचं कॅन्डेला. पुढे आपण काही प्रश्न बघू जे आपण आता टॉपिकचा अभ्यास केला त्याच्यावरचे आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि ते प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने आहेत. आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत, मी माझ्या मनाने टाकलेले नाहीत. डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, म्हणजेच काय होतं की आपण जसं बघितलं की तो स्थायूमधून कशामध्ये जातो, वायूमध्ये जातो, म्हणजे सॉलिडमधून तो गॅसियस स्टेटमध्ये जातो. तर ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो, सब्लिमेशन, संप्लवन असं म्हणतो. त्यानंतर कोणत्या प्रक्रियेत स्थायीरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थ स्थायूमधून द्रवमध्ये जातं, सरळ न होता वायुरूपामध्ये होतं. अगेन तोच आहे बरोबर, सब्लिमेशन, द्रवरूपात न जाता डायरेक्ट स्थायूमधून वायूमध्ये येतं. त्यानंतर टिंबटिंब वायू 57 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क बर्फ असं म्हणतात. तो कोणता असेल, कार्बन डायऑक्साईड, म्हणजे ज्याला ड्राय आईस असं देखील म्हटलं जातं. -57 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत थंड केलं तर स्थायी रूपात जातो. वायूमधून स्थायू, आता वायूमधून स्थायूमध्ये जाणं म्हणजेच काय की गॅसमधून तो कसा गेला आहे, गॅसमधून सॉलिडमध्ये गेला आहे, म्हणजेच त्याचं काय झालं आहे, कोणत्या अवस्थेत गॅसमधून सॉलिडमध्ये गेलं, म्हणजे हे देखील आपल्याला संप्लवनचीच अवस्था आहे, त्याला देखील संप्लवन असं म्हणतात. कार्बन डायऑक्साईड हे त्याचं उत्तर असणार आहे, ड्राय आईस त्यालाच म्हणतात. त्यानंतर ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते म्हणजे सॅच्युरेट होते त्या तापमानाला काय म्हणतात, तर दवबिंदू. आपण पाहतो की हिवाळ्यामध्ये आपल्याला दवबिंदू पाहायला मिळतात की ज्यावेळेस हवा बाष्पाने संपृक्त म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प असतात आणि त्याच्याने ती संपृक्त होऊन त्या तापमानाला आपण काय म्हणतो, ड्यू पॉईंट, दवबिंदू असं देखील म्हणतो. त्यानंतर हवेमधील आता सेम प्रश्न आहे, आयोगाने रिपीट बघा, तुम्ही PYQचं महत्त्व यासाठीच आम्ही सांगत असतो की हे रिपिटेशन आहेत प्रश्नांमध्ये आणि त्याप्रमाणे याचं उत्तर देखील सेम असणार आहे, सेम प्रश्न आहे. सो आजचं हे सेशन, आपलं पहिलं सेशन द्रव्याची अवस्था आणि त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं स्थायू, द्रव, वायू म्हणजे भौतिक वर्गीकरण जे केलं जातं त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहिलं. त्यानंतर प्लाझ्मा पाहिला, नंतर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही एक स्टेट ऑफ मॅटर पाहिलं जी खूप महत्त्वाची होती. त्याच्यानंतर कशाप्रकारे चेंज होतात अवस्था त्या देखील पाहिल्या आणि चेंज होत असताना कोणकोणत्या संकल्पना आपल्याला निर्माण होतात आणि त्या संकल्पना कशा अभ्यासल्या जातात त्या देखील आपण पाहिल्या, प्रॅक्टिकली पाहिल्या, डायग्राम्सच्या माध्यमातून पाहिल्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या उदाहरणांच्या द्वारे देखील आपण पाहिलं. सो आजचं सेशन इथे संपतं आहे. आजचं सेशन आपल्याला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे कोण रेग्युलर अटेम्प्ट करणार आहेत त्यांनी पण मला याच्याबद्दलची माहिती द्या. ओके, सेशन कसं वाटलं हे नक्की मला कळवा. त्यानंतर आपल्या मित्रांना, मैत्रिणींना देखील या प्रकारची आपली शेअर करायला नक्की विसरू नका. आपलं जे टेलिग्राम चॅनल आपल्याला इथे पाहायला मिळतात ते देखील आहेत. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल हे देखील शेअर करा, लाईक करा. त्यानंतर आपला अभिप्राय, आपल्या ज्या कल्पना आहेत त्या कमेंट करा आणि सबस्क्राईब करून आपलं जो काही बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, कारण अशा नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा आपण सेशन घेऊ तेव्हा तुम्हाला त्याचं आधीच नोटिफिकेशन येईल. ओके, सो कोणत्याही प्रकारचं अडचण असेल, कोणत्याही प्रकारचे आपल्याला जर अभ्यास करत असताना प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यावर आपण देखील वेगवेगळे व्हिडिओ घेऊन ते काउंटर करण्याचा प्रयत्न करू. सो आपलं पहिलं सेशन संपतं आहे. आपण याचप्रमाणे पुढचे सेशन्स देखील कवर करू आणि आपल्या संकल्पना म्हणजे केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी याच्यामधल्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.